आज सोमवार. गेल्या वेळेला आठवतोय ना गृहपाठ दिलेला? तुम्हाला ज्या निरुपयोगी गोष्टी वाटत आहेत त्यांची यादी मी करायला सांगितली होती, बरोबर आहे? आणि आईबाबांनाही तेच सांगितलं होतं की त्यांची स्वतंत्र यादी असू दे. ही का सांगितली होती ही आजची गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल. आजची गोष्ट ही खूप खूप जुनी आहे बरं का. म्हणजे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की आत्ता कोरोनाचा प्रादुर्भाव आहे ना, आणि त्याच्यावर काही औषध नाही असं सगळी जणं सांगत आहेत. मात्र आयुर्वेदामध्ये कोरोना होऊच नाही आहे म्हणून अनेक अनेक औषधी आहेत, हे आता तुम्ही ऐकताय, बरोबर ना? त्या काळातली ही गोष्ट आहे. चरक त्यांची पूर्वीच्या शाळा वेगळ्या होत्या बरं का. आत्तासारखं नव्हतं. विद्यार्थी गुरुजींच्या तिथे जायचे आणि शिकायचे. गंमत अशी असायची की त्या आश्रमात त्यांना कामही करायला लागायचं. आत्तासारखं नव्हतं. स्वयंपाक पाणी, नंतर काय स्वयंपाक करायला चुली होत्या ना तेव्हा, लाकडं घेऊन या, सगळं सगळं काम त्यांनी करायचं काय असेल ते. ह्या आश्रमांना मुलांना फुकट तिथे शिकवत असत. कारण तो जो राजा असेल त्या भागातला ना, तो आजूबाजूच्या सगळ्या गावांचा जो आत्ता जसं आपण कर भरतो तसं त्या गावांना सगळा चेतसारा जे काही असेल ते सगळं त्या आश्रमाला पुरवायचे आणि त्याच्यातून ह्या मुलांचा सगळा खर्च व्हायचा. असेच एक तिथे ऋषी होते आणि ते मेडिसिनल म्हणजेच औषधी वनस्पती किंवा एकूणच सगळं काहीतरी वैद्यकीय ज्ञान आहे ते त्या मुलांना देत होते. एकदा सहज मुलांच्यामध्ये प्रश्न असा उभा राहिला की गुरुजींचं सगळ्यात लाडकं कोण असेल बरं? काही जण म्हणाले मीच असेन कारण मला सगळं पटकन कळतं. दुसरा म्हणाला नाही नाही मीच असणार कारण मी पटकन उत्तरं देतो. तिसरा म्हणाला नाही नाही माझा नेहमी पहिला नंबर येतो. चौथा म्हणाला अरे मला त्याच्याशिवाय पण आणखीन काही येतं, अभ्यास तर येतोच येतो पण मी चांगला गातो सुद्धा. सगळ्यांच्यात चढावड सुरू झाली. एक तिथे दुसरा जो होता विद्यार्थी तो थोडा शांतच होता बसलेला. तो म्हणाला कशाला भांडताय तुम्ही, आपण गुरुजींनाच विचारूया ना, सोल्युशन काय ते शोधूया ना, त्यांना कोण आवडतं. तर गुरुजी म्हणाले की अरे असं कसं असेल, हा कमी आहे जास्ती आहे असं काहीच नाही. गुरुजींना सगळेच सारखे असतात, तुम्ही सगळे माझ्या लेखी सारखे आहात. पण तुम्हाला हवंच आहे ना की तुमच्यात सगळ्यात मला लाडका कोण, तर आपण एक परीक्षा घेऊया, चालेल तुम्हाला? वेगळी परीक्षा आहे बरं का एकदम. ही सगळे म्हणतात हो, सगळे खुश होतात ना. प्रत्येकाला वाटत असतं आपण जिंकणार आपण जिंकणार आपण जिंकणार. गुरुजी सांगतात की या आश्रमाच्या भोवती आपला तुम्हाला माहिती आहे परिसर किती आहे तो. त्या परिसरामध्ये तुम्ही हिंडायचं आणि तुमच्यासाठी जी वनस्पती निरुपयोगी वाटते ती मला तुम्ही आणून द्यायची. सगळे विद्यार्थी निघतात आणि मग काही जणांनी 2 तासात परत येतात, काही जण 1 तासात परत येतात, काही जण 4 तास, कधी संध्याकाळ. सगळ्यांना वाटतं जो पहिला आला त्याला बहुतेक गुरुजी बक्षीस देणार किंवा सगळ्यात माझा लाडका आहे म्हणून सांगणार. पटकन आला ना तो परत, कारण पटकन काम केलं. आणि एक विद्यार्थी मात्र येतच नाही येतच नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. गुरुजींना चिंता वाटायला लागते. अरे तो काय खात असेल, काय पित असेल, कुठे राहत असेल, काय झालं असेल त्याचं, आजूबाजूला काही हिंस्र प्राण्याने त्याला खाल्लं बिल्लं तर नसेल, अपघात तर नसेल झाला. गुरुजी म्हणतात जा रे त्याला शोधून आणा. सगळीजणं सगळे विद्यार्थी त्याला शोधायला बाहेर पडतात. शोधतात शोधतात, इकडे जा तिकडे जा. ते ठरवून घेतात 10 दिशा, ह्या दिशेला तू जा, या दिशेला मी जा, या दिशेला ती जा. आणि मग शेवटी त्यांना तो एका ठिकाणी विहिरीच्या काठी भेटतो. तिथे तो काहीतरी करत असतो. सगळेजण म्हणतात अरे काय झालं, तुझं काय उपास तापास, कसा तू काय भटकतोय, आंघोळ नाही. तो म्हणाला कोण नाही म्हणतं आंघोळ नाही. हे काय पाणी आहे ना, विहिरी आहेत, झरे आहेत, आणि कोण म्हणतं मी भुकेला आहे म्हणून. रानात इतकी फुलं फळली आहे, फळं फळली आहेत, कंदमुळं आहेत, पानं आहेत, मला माहिती आहे कोणती खायची आणि कोणती नाही ते. सगळीजणं म्हणतात अरे बाबा रे बास झाला शोध, आता चल परत. तो म्हणतो अरे पण गुरुजींचं काम माझं अजून पूर्ण नाही झालं आहे. ते म्हणतात असू दे रे, चल तू चल, गुरुजी तुझी वाट बघतायत तिकडे. तो परत येतो आणि गुरुजींना म्हणतो सॉरी गुरुजी, क्षमा करा मला, मी नाही शोधू शकलो तुमची वनस्पती तशी. गुरुजी म्हणतात का रे, का बरं? कारण तो म्हणाला की मी ज्या वनस्पतीला हात लावायचो, जी वनस्पती हातात घ्यायचो, त्याचा वास घ्यायचो, त्याच्यात काही केमिकल रिॲक्शन्स, पानामध्ये पण प्रत्यक्ष वेगवेगळी द्रव्य, आपल्याला जो वास येतो रंग वेगवेगळा असतो ना, तर त्याच्यामध्ये द्रव्यामुळे असतो ना. तो म्हणतो ते मी बघतो आणि मग मला असं कळत गेलं की अरे याच्यातलं काहीच नाही. अगदी त्या सरपटणाऱ्या दुर्वाही उपयोगी आहेत, ते उगवणारं जे गवत असतं तेही उपयोगी आहे, सगळं उपयोगीच आहे. काही ना काही त्याच्यात मेडिकल क्वालिटी आहेच. तेव्हा सॉरी, मी क्षमा करा मला नाही तुमचं काम करता आलं. गुरुजी त्याला जवळ बोलवतात आणि म्हणतात अरे राजा,
उलट तूच माझा सगळ्यात लाडका विद्यार्थी आहेस, कारण तू घाई केली नाहीस. तुला नंबर काय मिळवायचा आहे किंवा लाडक्या होत की नाही ह्याची फिकीर पडली नव्हती, पण काम तुझं प्रामाणिकपणे करायचं होतं. आणि मला खात्री आहे की तू चांगला यशस्वी होशील. बाकीचे जे सगळे विद्यार्थी असतात त्यांनाही आपली चूक कळते आणि ते पण त्याची शाबासकी करतात. चांगले मित्र असतात ना ते म्हणतात, अरे वा शाबास, आम्ही पण तुझ्याकडून शिकलो बरं का. आता घाई नाही करायची, कोणतेही काम शांतपणे पण शेवटपर्यंत करायचं. मला वाटते तो जो विद्यार्थी असतो त्याला मग गुरुजी त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सांगतात की तुला एक सांगू का रे, मी तुझ्या गावाला तू जा, शिक्षण पूर्ण झालं आहे, पण आईबाबांना सांगून तू परत इथे ये. का बरं? तर ते म्हणतात बाकीचे विद्यार्थी जातील आणि ते त्यांच्या त्यांच्या गावात राज्यात काय असेल तिथे ते प्रॅक्टिस करतील ना. गरीब गरजू कोणालाही, जो कोणी राव राजा रंक असेल त्याला ते औषध पाणी देतील, तब्येत त्यांची नीट राखतील. पण तू मात्र माझ्याजवळ परत ये. का बरं? तर माझा असिस्टंट, माझा मदतनीस, माझा डावा उजवा दोन्ही हात तू हो. आणि माझी शाळा किंवा जे काही वैद्यक महाविद्यालय असेल किंवा काय त्याला नाव असेल ते नाही माहिती आपल्याला पुराणात, मला तरी माहिती नाही अजून तरी, त्याच्यामध्ये तू माझ्या बरोबरीनं माझी गादी चालव पुढे. मला खात्री पटली आता की तूच हे काम खूप छान करशील. तो विद्यार्थी खुश होतो. तो म्हणतो, अरे मला खरंच गुरुजी ना, कोणाला बरं करणं हे तर आहेच आहे, ते सगळी करतीलच, पण मला असं शोधण्यात खूप मजा वाटते बरं का. अर्थातच तो गुरुजींचा लाडका विद्यार्थी नंतर गुरुजींची गादी चालवतो आणि तिथेच राहतो. आता असं जे आहे ना, तर तशीच एक कविता आज तुमच्यासाठी वेगळी आहे. आपल्या पाल्याच्या मुलाला माहिती आहे की आपल्याबरोबर एक ही येते, ताई येते ना, तिने ती फॉरवर्ड केलेली आहे बरं का. आणि मला वाटते ती कविता लिहिलेली आहे त्या डॉक्टरांचं नाव बी मला काही म्हणजे ओळख माहिती नाही, नाव माहिती आहे. डॉक्टर हरीश कुलकर्णी, श्वेताताईंनी ही पाठवली आहे. त्यांचा जर मला नंबर मिळाला तर मी त्यांची माफी मागेन की त्यांची कविता मी वापरते आहे, पण मला वाटते तेही खूप खुश होतील की तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची कविता पोचते आहे. आणि त्यांची कविता आणि आत्ताची गोष्ट याच्यातलं नातं तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याच्यावर आधारित पुढचा गृहपाठ आहे. कविता खूप छान आहे बरं का, अतिशय मस्त आहे. एका ढगात होती वस्त्रे बहु सुरेख, होती पडून छोटी चिंधी तयात एक, शिंपी तिला न घेई शिवण्यास पाटलोण. पाटलोणी म्हणजे जुन्या बिजारी ज्या असतात त्या पाटलोणी. चिंधीस ना कधीही समजेल वस्त्र कोणी, कधी चोर त्या दुकानी चोरोनी माल नेती, तेही त्रास न देती चिंधीस काही एक. असं सगळं असल्यामुळे चिंधीस खंत वाटे, कामी निरुपयोगी हेटाळी एवढी का माझ्याच फक्त भोगी. फडके म्हणून नाही का माझी असे महत्ता, मज गोधडीत घ्याना तुकडा म्हणून एक. ती विनंती करते सगळ्यांना. एके दिनी परंतु चिंधीस त्या कळाले, एके दिनी परंतु चिंधीस त्या कळाले, साथीमध्ये तियेचे उजळून भाग्य आले, साथीमध्ये तियेचे उजळून भाग्य आले. भारी विशेष वस्त्रे असूयेत होती खाक, मिरवे बनून चिंधी कोविड मास्क एक. मास्क म्हणून आपण छोटंसंच फडकं लावतो ना. एकदा तर खूप छान एक फोटो आला होता बरं का. एक आदिवासी बाई होती, तिच्याकडे चिंधी तरी बिचारी कुठून असणार, कपडे पण तिथे चिंधीचेच असणार. तिथे ते चक्क झाडाची पानं अशी मुलांच्या आणि आपल्या ह्याला लावली होती. तेव्हा अशी ही चिंधी. मला असं वाटतं की मी जेव्हा कविता वाचत होते ना, ते वाचताना कदाचित तुम्हाला रेकॉर्ड ऐकू आली असेल, सगळ्यांना कानात गुंजली असेल, कारण अनेक वेळेला तुम्ही ती रेकॉर्ड ऐकली असेल. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, सेम तशीच आहे ही. एका ढगात होती वस्त्रे बहु अनेक. बरोबर आहे ना. तर ह्या कविता मी पुढच्या वेळेला तुम्हाला वाचून दाखवीन. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, आणि त्याच्यामध्ये एक राजहंस होता. बरोबर आहे ना. तुम्हाला आठवते ना ती कविता. तर असा राजहंस तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का ते तुम्ही शोधायचं आहे. बघा, गेल्या वेळेला मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कल्पना करायची आहे, स्वप्न बघायची आहेत. तिथं तुम्ही स्वप्न बघतच असाल, कदाचित तुम्हाला आठवत नसेल किंवा माहिती नसेल, पण स्वप्न बघणारा म्हणजे अब्दुल कलाम जे आहेत ते असे म्हणतात की, किंवा कोणी अनेकांनी हे शब्द वापरलेले आहेत की लो एम इज अ क्राईम म्हणजे छोटं स्वप्न बघणं हेच मोठा गुन्हा असतो.
कारण जो स्वप्न बघतो ना तो पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो. आणि अशी 1-2 नवे असंख्य उदाहरणं तुम्हाला सांगता येतील बरं का, असंख्य. काही वेळेला तर आपत्तीमध्ये पण काय होतं ते आपण पुढे बघूच या. पण जगात निरुपयोगी काहीच नसतं. तर पुढच्याला ही गोष्ट सांगेन. तुम्हाला काय शोधायचं आहे बघा, त्यांची नावं लिहून ठेवा आणि जर समजा तुम्हाला जमलं तर तुम्ही त्यांना राजहंस का वाटलं तेही तुम्ही तिथे लिहून ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की कदाचित तुम्हाला आता माहिती असेल, कदाचित म्हणजे अशा माहिती असेलच, मला खात्री आहे. तुम्ही जागरूक पालक आणि जागरूक विद्यार्थी आहात. सध्या तुम्ही गलवान, अक्साई चीन हा सगळा नावं सारखी ऐकताय. टी व्हीवर बघताय सुद्धा की काही नाही आहे तिथे, पण तरी त्यांना एवढं महत्त्व काय? या गलवान टेकडीचा शोध कोणी लावला, कसा लावला, तो माणूस कोण होता, हे जे अक्साई चीन नाव पडलं हे कशावरून पडलं, याच्याबद्दल तुम्हाला गोष्टी रूपात तुम्हाला समजेल अशा भाषेत जर माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या बाईंना जरूर कळवा. बाई माझ्याशी संपर्क साधतील आणि मग मी तुम्हाला सगळा आहे ना, वैराण भाग आहे ना तो, झाड उगवत नाही, पाहतं नाही, प्राणी नाही, पक्षी नाही, तरीसुद्धा त्या ठिकाणी खूप महत्त्व आहे. आणि चीनला तो हुसकून घ्यायचा आहे आणि भारताला तो आपल्या ताब्यात ठेवायचा आहे. तर का असं होतं आहे? कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. दगडाचं घर बनतं, दगडावर आपल्याला धार काढता येते, अनेक गोष्टींना दगडाच्या मूर्ती बनलेल्या आहेत, देवळं बनलेली आहेत. कोणतीच गोष्ट, मला वाटते तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा वैज्ञानिक खेळणी बनवतो ना, तेव्हा ज्यांनी अरविंद गुप्ता ज्यांनी पहिल्यांदा ही खेळणी बनवायला सुरुवात केली आणि अजूनही मला वाटते ते कार्यरत आहेत. मला त्यांना भेटायची अजून इच्छा अपुरी आहे, पण मला असं कळलं त्यांची तब्येत हल्ली बरी नसते, ते बँगलोरला असतात. त्यांनी कचऱ्यापासूनच, म्हणजे त्यांनी टॉईज फ्रॉम द थ्रॅश असंच त्याचं नाव आहे. आपणही तेच करतो ना, प्लास्टिक वापरायचं नाही आहे, आपण प्लास्टिक स्ट्रॉच्या ऐवजी रिफिल्स वापरतो, आठवतं आहे ना तुम्हाला? किंवा अगदी साध्या रिकामी काड्यापेटी, त्याचीही आपण खेळणी बनवतो ना. कोणतीही गोष्ट वाया, शुल्लक किंवा ज्याला कमी लेखावं अशी नसते. या चिंधीचं भाग्य कसं उजळलं बघितलं ना तुम्ही. अर्थात अशा प्रकारे काही होऊ शकतं. आजचा गृहपाठ परत लक्षात ठेवायचा आहे. तुमच्याकडे, तुमच्यामध्ये, तुमच्या आसपास कोणी राजहंस आहेत का ते शोधायचं आहे. आणि तुम्हाला तो राजहंस का वाटला बरं? एका वाक्यात तरी तुम्हाला लिहिता येईल ना. आवडली गोष्ट आणि कविता? एका ढगात होती वस्त्रे बहुसुरेख, होती पडून छोटी चिंधी तयात एक. या चिंधीची ही कविता आणि त्या लाडक्या शिष्याची कथा. थँक्यू. भेटूया परत गुरुवारी.